सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन मोटो ब्लॉगमध्ये. आत्ता जस्ट निघता एक किस्सा झाला माझ्यासोबत. मैदानामध्ये पोरं, अरे वा फुलपाखरू, मैदानामध्ये पोरं पतंग उडत होती. तो मांजा अडकला ह्याच्यामध्ये, माझ्या बाईकच्या समोरच आला आणि दिसला पण नाही तो मांजा. नशीब हेल्मेट घातलं होतं आणि स्पीडमध्ये नव्हतं. स्पीडमध्ये असलं असतं तर बाईक कापूनच गेलं असं काय ना काय. तर सध्या संक्रांत आहे, तर थोडा बाईक जे चालवतात त्यांनी थोडा सांभाळूनच चालवा, कारण का असे काय ना काय हादसे होत राहतात मध्ये मध्ये. गुजरात साईडला स्पेशली ते लोक स्कूटीला ना, स्कूटीच्या समोर अशा तार बांधतात यू शेपमध्ये. तर त्या तार इकडे भेटत नाहीत, आता बांधायला काय हरकत नाही. ॲक्च्युली सेफ्टीमुळेच तार लावून फिरतात ते लोक, आणि तिकडे जास्त पतंग पण उडतात ॲज कम्पेअर टू मुंबईपेक्षा. तर त्यांना ते लावणं भागच आहे. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, ॲक्च्युली दोन गोष्टी नोटीस केल्या असतील. एक म्हणजे माझं वायझर आणि एक म्हणजे हे दोन नवीन आरशे. तर वायझरचा सीन असा झाला की त्या दिवशी मी गाडी पार्किंगला लावत होतो आणि सिंगल स्टँडला लावली गाडी आणि उतरलो, डबल स्टँडला लावायसाठी जात होतं, तेवढाच गाडी अपोजिट साईडला पडली. त्या साईडला सिंगल स्टँड नाही आहे, त्याच्या अपोजिट साईडला. तर ती पडली दुसऱ्या बाईकवरती आणि डायरेक्ट ते वायझरलाच इम्पॅक्ट बसला आणि ते दोन तुकडे झाले त्या वायझरचे. तर माझ्याकडे स्टॉकवालं होतं जुनावालं, मी तेच लावलं परत. हे बघा, ही होय ऐसा फेकने का बाहर, कौन फेंका अभी? इधर से कचरा कौन फेंका? कचरा खा के फेंका ना अभी कोई इधर से ही आया ना. तुम लोग को अक्कल नहीं है क्या? आणि नाही म्हणते ती बाई, एवढी सुटकेस बिटकेस घेऊन चालले कुठे? हिला लेडीज आहे म्हणून किती यांना सांभाळून घ्यायचं. नुसतं कचरा करायला माहिती आहे लोकांना सहाजणं. एवढं राहतात सफिस्टिकेटेड, फ्लॅटमध्ये राहतात, साले घाणेरडे. तुम्ही लोक घाणेरडे झाले. स्वतःचं घर स्वच्छ ठेवायचं आणि बाहेर घाण करून ठेवायची. त्या याला सकाळ सकाळ डोक्याचा शॉर्ट करून ठेवतात. नशीब उडलं ना अंगावरती, पण उडलं असतं काय झालं असतं? काय तिनं संत्र काय खाऊन चोपून फेकलं, ती घाबरली. नाही म्हणते मी काय नाही फेकलं. मी पण थोडा हेजिटेट झालो विचारायला, कारण का मला कळत नव्हतं तिनेच फेकलंय की कुठून दुसरीकडून आलंय. आता मी कॅमेरा चेक करून, आणि मला तर वाटतं तिनेच फेकलंय, कारण का ती ज्याप्रमाणे, जर तिने फेकलं नसतं तर ती बोलली असते की मी नाही फेकलं आणि उलटी माझ्यावरती आली असते. पण ती ज्याप्रमाणे गप्प बसली म्हणजे तिला तिची चुकी कळाली होती, पण ती काही जास्त आर्ग्युमेंट केलं नाही तिने. तर रिक्षावाल्याला पण नाही माहिती काय कुठून पाठचा पॅसेंजर काय करतोय, खाऊन कुठे फेकतोय, त्याची काय चुकी त्याच्यामध्ये. तर मी कुठे होतो यार, मी विसरलो यार खरंच. हां, हे सांगतो ना, मिरर्स लावलेत. तर कारण का ती विजिबिलिटी थोडी ह्या आरशांना कमी होती, तर मला कधीपासूनचे घ्यायचे होते. आणि ते येतात दुसरे मिरर की ते डायरेक्ट स्टिक होतात आरशालाच, स्टॉक मिरर्सला. तर मी ते नाही घेतले, त्याच्याने अजून मग थोडा लुक जातो. बोललो हे ॲक्च्युली आहेत सायकलचे, पण काय मिरर ते मिरर राहिले शेवटी. की अशी एक गाडी जरी उभी राहिली ना रस्त्यामध्ये तर पाठी पूर्ण जाम होऊन जातं. आणि हे लोक, ही थांबवायची जागा आहे काय? तुम्ही ब्रिजच्या मध्ये बरोबर थांबवतात गाडी. यायला मस्त भजन ऐकत चाललो होतो, त्या बाईने कचरा फेकला आणि डोक्याला शॉट. विचार केला होता नवीन वर्षात शिव्या नाही देणार बाईक चालवताना बसलो की, पण त्याला हे लोक भाग पाडतात, कामच तशी करतात. हा माणूस अडकायला जायला जागा नाही. कांद्या बटाट्या भाज्याने पण गाडी मध्येच लावली आहे.
6.5 hours later. ह्याने नवीन लावलेत फ्लॅश एक्सपल्सला. शो ऑफ करून दाखवते मला, पूर्ण लाईट वगैरे दाखवते. होतंय सर्व रेकॉर्ड होतं याच्यामध्ये. टाकतो थांब इलिगल लाईट्स यूट्यूबवरती. रात्री पण तो ब्लॅक वायझर खाली करून ठेवला आहे. तर ॲक्च्युली आता मला पेट्रोल भरायचं आहे. तर इथे पेट्रोल पंप आहेत जवळ, पण ते कसं तर ट्रॅफिक मिळणार आहे एवढं. तर आरेतनंच जाईन मी आणि डायरेक्ट बोरिवली जाईन. ते उलटं मला बरं पडेल. बोरिवली जाऊनच पेट्रोल भरेन. अरे नाही ब्लिंक होत आहे रे. तिच्या मायला कसे रस्ते क्रॉस करतात उलटे, काय बोलणार. वा ते लाईट्स लावल्या. पहिला पूर्ण अंधार होता. प्रोग्रेस म्हटलं याचा रस्ता कुठं चुकलो नाही ना. हा मस्त थंड थंड हवा. हाय हाय इतना सुकून. ही लेअर अशी टाकून ठेवली आहे, त्या साईडला जाऊ पण शकत नाही. तर एक्सपल्सचे टायर एवढे थिन आहेत, लाईन कटिंग असते त्याच्यावरून जाताना पडायचे चान्सेस जास्त आहेत. माझ्या रिअर टायरचे ब्रेक पॅड्स कम्प्लिटली झिजले होते आणि मी स्टॉक लावायचा विचार केला होता एक्सपल्सचे, पण ती जोडी बॅगची काहीतरी 1300-1400 रुपयाला भेटते. आणि मी ॲक्च्युली पुढे करिझमाचे लावले होते, पुढचे डिस्क आहेत ते ब्रेक पॅड्स. तर तेही मला जोडी 150 रुपयाला पडली. त्यामुळे विचार केला होता की करिझमाच्यात लावतो पाठी. पण स्टार्टिंग मला एवढा कॉन्फिडन्स येत नव्हता ब्रेकसाठी, पण आता नुसता टच जरी गेला आहे ब्रेक तरी मस्त लागतं. हे कोण ते 1300-1400 रुपये घालेल. ये गरीब की माँ की. ॲक्च्युली हे ट्रॅफिक आहे ना, हे मध्ये त्या लोकांनी खोदून ठेवलं आहे, त्याच्यामुळे लागलेली आहे. फुक्कट ट्रॅफिक आहे, फुक्कट. गाडी चालू होत नाही याची. मूर्ख साले मूर्ख. हा एक दुसरा मूर्ख. हे युटर्न घ्यायची जागा आहे ही. इथून अशी कामं करतात ना, शिव्या खायची कामं करतात. ह्याचे पाय बघा, पाय कुठे आहेत. आता ह्या एड्याला लेफ्टला जायचं, ह्या गाडी राईटला ठेवतोय. असे एक एक काय बोलणार त्या लोकांना बाबा. लोकांना लायसन्स कोण देतं मला कळत नाही. आता ज्या डायरेक्शनला जायचं आहे त्या डायरेक्शनला गाडी ठेवा ना तुमची. हा एक आमचा स्पॉट बेकार आहे. इकडे जाम ॲक्सिडेंट होतात. आता लास्ट फ्रायडे ती एक मराठी ॲक्ट्रेस आहे, महेश कोठारेची सून आहे आय थिंक. तर तिने इथे ठोकलं होतं. मेट्रोचे कोण कामगार होते वाटतं, काम करत होते हे इथे राईट साईडला. इकडे त्याने उडवलं भाई दोघांना. हे झाले आता कित्येक वर्ष हे काम चालू आहे. लोकांची कामं, लोकांचे जीव जातात तरी यांची कामं काय संपत नाहीत. BMCची जगातली सगळ्यात अमीर महानगरपालिका आहे ना आपली मुंबई. BMC मुंबई महानगरपालिका. आणि यांची कामं बघा, रस्ते बघा. आता इथे एवढी गर्दी, मरणाची गर्दी असते. हिला अर्धी लाईन रोडवरती आली आहे. कुठे लावू, कुठे लवकर पोचेन मी. ॲक्च्युली बोरिवली, कांदिवली, मालाड पेट्रोल पंपचा एवढा तोटा आहे ना, हा एकच पडतो. कांदिवलीला आहे एक, पण तो
वेस्टमध्ये आहे. वेस्टला जायचं म्हणजे मंगळावर जायला सोपं आहे, पण आमच्या इथून वेस्टला ह्या टायमाला जायचं म्हणजे त्याला हे लोक भरत नाहीत, काउंट करतात पैसे. मला वाटतं शिफ्ट चेंज झाली या लोकांची की काय. सर्व थांबलेत. ह्या साईडला पण नाही भरत आहे कोण. हाच एक पेट्रोल पंप आहे ओरलीचा की जिकडे तुमच्या सेफ्टीमुळे जेव्हा तुम्ही पेट्रोल भरत असता बाईकमध्ये तेव्हा तुम्हाला बाईकवरून उतरायचं असतं. आता बाकीच्या पेट्रोलमध्ये कसं तुम्ही बाईकवरती बसता आणि चालू असतं पेट्रोल भरणं, तर इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला कंपल्सरी बाईकवरनं खाली उतरायचं आहे आणि मगच तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यात येतं. चांगलं गेचर आहे सेफ्टीच्या हिशोबाने. 520 520 ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. बघितलं लाईन पूर्ण रोडपर्यंत आली आता ही. ॲक्च्युली मी सकाळपासून तुम्हाला बोलवतो की हे मिरर 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 ॲक्च्युली ना ब्लाइंड स्पॉट मिरर बोलतात. मला ॲक्च्युली नाव लक्षामध्ये येत नव्हतं, नुसतं मिरर मिरर बोलतं. हे मिररचा उपयोग तोच आहे की जे तुम्हाला दिसत नाही या स्टॉक मिररमध्ये ब्लाइंड स्पॉट जे असतात ते ह्या मिररमध्ये कवर होऊन जातात. तर 300 रुपयाचे आहे ते. मी ॲमेझॉनवरच मागवलेत, लिंक टाकतो मी डिस्क्रिप्शनला. बाप रे, कोणीतरी मध्येच फळी टाकून ठेवली आहे. टाकली आहे की कुठल्या टेम्पोमधनं पडली आहे. रिस्की आहे पण ते भरपूर. स्लिप होऊ शकते गाडी. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. अरे बापरे, बॅनर. म्याव म्याव, ए म्याव म्याव, काय करते तू इकडे? माझ्या घरी पण सेम आहे. तूच तर नाही ना ती? नाही तू नाहीस, नवीन आहे कोणतरी, पहिल्यांदा बघतो हिला इकडे.